नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्सदोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे। या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्गीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचं कराड यांचं नाव समोर आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे देखील अडचणीत आले आहेत। या प्रकरणावरून विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातूनही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली जात आहे। दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे एक वक्तव्य समोर आलं आहे। धनंजय मुंडेंची राजीनाम्याबाबत त्यांनी एक सूचक विधान केलं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे। महाजनच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो असा अंदाज लावला जातोय। त्यामुळे आता धनंजय मुंडे बाबत महायुती सरकार नेमका काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे। धनंजय मुंडे यांनी अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून शपथ घेतली आहे। त्यांनी आपल्या पदाचा पदभार देखील स्वीकारला आहे। मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्या अडचणीत वाढ होत आहेत। आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील हे प्रकरण लावून धरलं आहे। त्यांनी याबाबतचा सगळा घटनाक्रम विधिमंडळाच्या अधिवेशनात सांगितला होता। बीडमध्ये कशा प्रकारे जंगलराज सुरू आहेत याचा खुलासा देखील धस यांनी केला होता। त्याचबरोबर बीडमधील गुन्हेगारीवरून सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी 2 दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा बंदूक हातात असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता। तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित कुठे कुठे संपत्ती खरेदी केली आहे याचा देखील तपशील दमानिया यांनी काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता। या सगळ्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत आहेत। त्यामुळे मुंडे यांनी मंत्रिमंडळातून हक्कलपट्टी होऊ शकते असं बोललं जात आहे। या सगळ्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी का? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।